मनसेचे नेते संदीप देशपांडे आता कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं कल्याण डोंबिवलीमधनं एक गणित बदललेलं एक मोठा ट्विस्ट या ठिकाणी आला होता। मनसेच्या कल्याण डोंबिवलीच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे कल्याण डोंबिवलीसाठी आणि आता कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत ते संदीप देशपांडे। आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वी राजू पाटील बसलेले होते खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये एक वेगळं राजकीय गणित पाहायला मिळालं। आता संदीप देशपांडे यांचं कोकण भवनमध्ये येण्याचं नेमकं कारण काय ते काही वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र संदीप देशपांडे आता कोकण भवनमध्ये दाखल झालेले आहेत। तर मुंबई महापालिकेत महापौर कोणत्या पक्षाचं होणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचं असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेनं पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षामध्ये वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेनं शिवसेनेला हा पाठिंबा दिल्याचं स्वतः शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। तर कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणं महत्त्वाचं आहे आणि सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत, भाजपकडे 50 नगरसेवक आहेत। तेव्हा या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले। मात्र निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक बेपत्ता आहेत। तर हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती आणि अशामध्ये आता ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करत असताना आणखी 2 नगरसेवक गैरहजर होते। तेव्हा हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा आहे। त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांचं संख्याबळ 11 वरून 7 वर आलं। सत्ता स्थापनेसाठी ना आता जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे। मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल। मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल। राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे। परंतु महायुती म्हणून आमची त्या ठिकाणी अभेद्य असेल। सत्ता जी काही कल्याण डोंबिवलीत स्थापन होईल ती महायुती म्हणूनच असेल। असं बोललं जाते की कुठेतरी भाजपला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं हा संपूर्ण खेळ केलेली आहे असं नाही, मला वाटत नाही। भाजप हा एवढा विशाल पक्ष आहे की त्या ठिकाणी भाजपच्या संदर्भात त्या ठिकाणी कोणी काय बोलू शकत नाही। भाजप हा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे, त्याच्यामुळे नेत्यांच्या खेळी किंवा नेत्यांचे डावपेच हे भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी दुय्यम ठरतात। आणि शेवटी आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत आणि जर त्यांनी खेळी केल्या तर काय त्या ठिकाणी महाराष्ट्राला नीट माहीत आहे। शरद पवारांना पण ज्यांनी राजकीयदृष्ट्या चित केलं तर त्यांच्यासमोर कोण काय खेळी करणार। दरेकर साहेब, उद्धव ठाकरे गटाचे देखील 2 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत कल्याण डोंबिवलीमधले असं सांगितलं तर ते देखील आता महायुतीसोबत तिकडे जोडले जातील, सहभागी होतील। जसा राजा तशी प्रजा, उद्धवजी जसे नॉट रिचेबल असतात लोकांसाठी, आपल्या कार्यकर्त्या नेत्यांसाठी, आता नगरसेवकांची पाळी आली। आणि एक लक्षात ठेवा की आत्ता लोकांचा उभाटावर त्या ठिकाणी भरवसा राहिलेला नाही। विकासाच्या संदर्भात त्यांच्याकडून काही होईल असं दिसत नाही आणि अशा वेळेला जो तो विकासाच्या बाजूनं त्या ठिकाणी मतदारांसमोर गेलेला असतो आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी त्यातनंच घडत असतात। भाऊ, निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात तुम्ही सगळे लढले होतात, मनसेसुद्धा वेगळी लढली होती आणि आता सत्तेसाठी फक्त एकत्र घेणं कितपत योग्य आहे असा एक प्रश्न विरोधक आता विचारतात। नाही, महायुती म्हणून एकत्रितरित्या आम्ही बरोबर घेतलेलं नाही आहे। शिवसेनेने त्या ठिकाणी सोबत घेतलेलं असावं। शेवटी त्यांचे घटक पक्ष वाढवणं त्यांचा अधिकार आहे, परंतु महायुती म्हणून सत्ता स्थापन करत असताना जो काही निर्णय आहे तो आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांशी संवाद साधून करतील, तोच अंतिम निर्णय असेल। विरोधक असं होता मुंबईमधील देखील आता ठाकरे गट आहे तो। तर काही वेळापूर्वी शेवाळे यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिली, पाहूया।
त्या संदर्भात तिथले आपले स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत ते या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील, कारण मी आता सध्या सर्वोच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे त्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. तुमच्याकडे काय माहिती त्या केसच्या अनुषंगाने? आणि मला काही माहीत नाही त्या संदर्भातली. ती माहिती आमचे तिथले स्थानिक पदाधिकारी ते तुम्हाला देतील. तर राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. संजय शिरसाट या संदर्भात काय म्हणाले तेही पाहूया. आमची युती शिवसेना भाजपची आहे, म्हणून शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी बसेल हे निश्चित आहे, परंतु तो महायुतीचा असेल. आता या वेळेला अनेक लोक आम्हाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यातल्या त्यात मनसेने जो काही पाठिंबा दिला त्यांनी स्वतः येऊन त्यांनी सांगितलं की आमचा तुम्हाला पाठिंबा राहील, डेव्हलपमेंटच्या विषयावर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. या दृष्टिकोन जर त्यांनी पाठिंबा दिला असेल तर त्याचं स्वागतच आहे ना. मनसेला काय पाहिजे? डेव्हलपमेंट पाहिजे. आणि मनसे तसा आमचा जवळचा मित्र सुद्धा राहिलेला आहे, म्हणून त्यांनी जवळ येणं हे स्वाभाविक होईल, त्याच्यात काही गैरपण नाही. तर या संदर्भामध्ये काही वेळापूर्वी किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील युती म्हणून लढला होता, परंतु कल्याण डोंबिवलीचं मनसेने जे आहे ते आता शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. कुठेतरी बघा, या राजकारणामध्ये ज्यांनी भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष, काँग्रेसचा द्वेष केला, तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे. त्यामुळे या राजकारणाच्या समीकरणाला काही मी फारसा आम्ही महत्त्व देत नाही आहे. ते पक्षप्रमुख बघतील. आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू. संदर्भात काही वेळापूर्वी दानवेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. झालेलं नाहीये अजून तरी. कोणी कोणाला भेटणं काही पाप आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे एखादी भेट झाली म्हणजे एकत्र झाले अशातला असं समजणं चुकीचं आहे असं मला तरी वाटतं सध्याच्याकडे. तर मनसेनं अशा प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला बाजूला ठेवत अशा प्रकारची भूमिका घेतली आहे का, यावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होतात. नगरसेवकांनी पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट करणं हे तर चुकीची आहे, पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे. परंतु आपण जे सांगताय कोणत्या पक्षाने वगैरे अशा पद्धतीनं कोणती भूमिका अजून जाहीर केलेली नाही, आणि त्याच्यामुळं आपण याविषयी मत व्यक्त करणं हे घाईचं ठरेल असं मला वाटतं. गोष्टी बिनसलेल्या सापडतात. त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा बीजेपीचं आणि त्यांचं कदाचित थोडंसं बिनसलेलं असावं आणि शिंदे साहेबांना वाटलं असावं की आपल्या स्वतःच एक हाती सत्ता असावी, म्हणून त्यांनी कदाचित लोकल लेवलवरती या तडजोडी केल्या असाव्यात. आणि त्या बाबतीमध्ये आमचे तिकडचे जे नेते आहेत, आमदार आहेत माझी, त्यांच्याशी त्यांची चर्चा झाली असावी. त्यामुळे आणि मला नक्की माहिती आहे की काहीतरी घडलं असावं, त्याशिवाय अशी तडजोडी होत नाही. त्याच्यामुळे येत असताना भाजप बोलतोय की या ठिकाणी जे शिंदेनी आहे तो अप्रोच केलेला होता, आम्ही त्यांना घेतलेला नाहीये, एकनाथ शिंदेनी घेतलं. तर तुम्ही त्या ठिकाणी देखील मनसे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र लढलेले होते. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काही कल्पना या संदर्भात दिलेली होती का? त्यांच्याशी काय बोलणं त्या ठिकाणी झालं होतं? मला असं वाटलं, बघा, काही गोष्टी या पडद्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी चालू असतात, त्यावेळेला ते एकमेकांशी बोलायचे नसतात आणि नेमक्या घटना घडल्यानंतर झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा उहापोह होत असतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तडजोडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी घडत असतात. तशा प्रकारचे आता काय आहे की उद्धव साहेब पण राजकारणात आमच्या नगरसेवकांची चिंता होती, दुसऱ्याची त्या गटाची चिंता होती आणि कुठेतरी त्यासाठीच आम्ही निर्णय घेतलेला. केडीएमसीची पूर्ण जी जनता आहे ती हे बोर झाली या प्रकारावर सगळ्यांना, की इतके दिवस जे राजकारण चालू आहे एक्झॅक्टली तसं तिथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही घेतलेला निर्णय. हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरं आलेले आहेत. माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं,
त्यांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतला. भाजपला बाजूला ठेवले अशी एक चर्चा राज्यभरामध्ये सुरू झाली. केडीएमसी मध्ये भाजपला बाजूला ठेवून कुठेतरी इतर नेते मला वाटतं भाजपा शिंदे आणि हे एकत्रच आहेत ना, त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न नाही. त्याच्यात आज सोबत आहे की निवडणूक तुम्ही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढला, महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा एडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेनेवर तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे आहे की 5 लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो असतो का बाहेर राहून? त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा अंकुश ठेवणारच ना. भले काय आम्ही काय त्यांचं आमचे जे मुद्दे आहेत ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत आम्ही. त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही काय कशाबद्दल बोललेलो असतो. परंतु सत्तेमध्ये सामील झाला आहे की तुमची काही नाराजी होती का किंवा निवडणूक भाजपने काही जागा लढल्या तिथेही शिवसेना उभाटाने एबी फॉर्म दिले, तर अशी काही तुमची नाराजी होती? काही गोष्टी तिथे घडल्या होत्या, काही सीट माझ्या पडल्या पण होत्या, परंतु ती नाराजी व्यक्त करण्याची वेळ नाहीये. ती पक्ष आमच्या मान्य राजसाहेबांनाही माहिती आहे, उद्धवजींनाही माहिती आहे. परंतु तो स्थानिक नेतृत्वाचा त्यांचा विषय होता. यामध्ये दोन्ही पश्चिम नेतृत्वाचा वर्ष काही दोष नव्हता. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात. पण तो जो माघार घेण्याचा प्रकार झाला नसता तर मनसेचे 5 चे 10 झाले असते. झाले असते, परंतु नाही झाले. आता जी परिस्थिती ते घेऊन जायचं, जर त्याला जाण्यात काय पॉईंट नाहीये. आम्ही एक चांगला मुद्दा घेऊन इथे चाललोय की आम्हाला या राजकारणाला कुठेतरी एक ठराव द्यायचा होता, हे स्टेबल करायचं होतं. ते आता या तर मनसेचे नेते राजू पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहतो आहोत आणि एकंदरीतच चांगला मुद्दा घेऊन आम्ही चाललोय राजकारणामध्ये. या राजकारणाला आम्हाला या ठिकाणी ठराव द्यायचा होता आणि त्यामुळे विकास कामांना साथ देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचा पक्ष म्हणून नाही, स्थानिक स्तरावर घेतलाय. पण पक्ष म्हणून स्थानिक स्तरावर घेतलेला आहे ना निर्णय. तुम्ही युतीमध्ये निवडणूक कसं असतं प्रत्येक वेळ आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला की नाही दिला? तो त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे तो निर्णय केला ना, तसं आम्ही आमच्या स्थानिक या संदर्भात राज ठाकरे उद्धव ठाकरे चर्चा झाली आहे का? चंद्रपूरमध्ये तुम्ही आणि उभाटा असे एकत्र लढलेले का? कारण समजा जर तो त्यांनी निर्णय घेतला असेल, चंद्रपूरमध्ये आमचे पण उमेदवार लढले. पण तुम्ही युतीत लढला. मुळात असं आहे बघा, आम्ही सगळ्यांचीच लढलो ना कल्याण डोंबिवलीला. आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते. आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो, सगळ्यांबरोबर लढलो. शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिली. त्याप्रमाणे जो हिताचा करण्याच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला, याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही. ती स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलेली. तर स्थानिक राजकारण जे चालू आहे त्यानुसार हा निर्णय घेतलेला असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाहीये. आलेल्या नगरसेवकांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय.